बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी जानकी, प्रकरण 11. मंदिरात नेहमीप्रमाणे भाविकांची गर्दी असायची. माई सार मनापासून सांभाळायच्या. घरात गडी माणसं होती. येणाऱ्या साधू पुरुषांची व्यवस्था होत होती. कधी भजन तर कधी कीर्तन प्रवचन चालू असायचं. जानकीचा ह्यावर विश्वास नसायचा. पण माई हाक मारतील त्या दिवशी ती मंदिरात असायची. बहुधा सुट्टीच्या दिवशी ती माईंना हवी असायची. पण जानकीला मनापासून आवडायची ती भव्य कृष्णमूर्ती, हसरी मिस्किल डोळ्यांची, अधरावर हास्याची लकेर असलेली संगमरवरी मूर्ती. मंदिरात कोणी नसलं की ती मंदिरात जायची. त्या मूर्तीकडे एकटक पाहायची. जणू कृष्णरूप साकार झाल्याचा भास व्हायचा. कधी महेश असेल तर थोडंसं बोलणं व्हायचं. मंदिराच्या नक्षीदार खांबाला टेकून ते बहुधा वाचत असायचे. पुढे पुढे तर कृष्णात आणि महेशमध्ये तुलना करायचा तिला छंद जडला. आणि मग तिला प्रकर्षानं जाणवलं की महेशच्या चेहऱ्यावरचा गंभीर भाव काढून टाकला तर महेश अगदी श्रीकृष्णासारखेच आहेत. त्या दिवशी ऑफिसातून ती उशिरा आली तेव्हा प्रवचन चालू होतं. कुणी माता कल्याणी येणार होती असं माई म्हणत होत्या. प्रवचन करणारी स्त्री पाहताच जानकीला माईचे बोलणे आठवले. 27-28 वर्षांची तेजस्वी स्त्री व्यासपीठावर उभी होती. आपल्या अस्खलित वाणी ती म्हणत होती, खरं आहे, तुमचं जीवन कठीण आहे. तुमच्या प्रत्येक क्षणाला परीक्षा आहे. सुखापेक्षा दुःख अधिक आहे तुम्हाला. अडचणी अधिक आहेत. आधी व्याधी अधिक आहेत. पण सांगा, ह्याच अडचणीतून जर तुम्हाला जायचंच तर रडत कुढत का जाता? जरा हसत जा. हसल्याने, चित्तवृत्ती आनंदित ठेवल्याने तेच अवघड काम, त्याच अडचणी सुलभ झाल्यासारख्या वाटतील. मन आनंदी ठेवा. प्रयत्नपूर्वक आनंदी ठेवा. परमेश्वर म्हणजे आनंद. तो आनंद मिळवा. मनाची विकृती स्थिती राक्षसाची असते. ती घालवा. म्हणजे बघा, बंद दाराशी दारं उघडताच प्रकाश यावा तसा आनंद तुमच्यात निर्माण होईल. माता कल्याणी बोलत होती. तिचे साधे सोपे विचार ऐकून जानकी सज्जातच थबकली. ह्या वयात हिला एवढी विरक्ती का यावी? हा प्रश्न जसा तिला पडला तसेच लोकांच्या भावना जाणण्याची शक्ती तिला कशी प्राप्त झाली असा तिला प्रश्न पडला. महेश तिचे बोलणे मनपूर्वक ऐकताना दिसत होते. तर जमलेली भाविक मंडळी तन्मय झाली होती. प्रवचनानंतर माईंनी जानकीला बोलावलं. जेवलीस बेटी? नाही, प्रवचन ऐकत उभी होते. चल, माताजींशी तुझी ओळख करून देते. माईंनी जानकीची ओळख करून दिली. आरसपाणी डोळ्यात मनाचा तळ गाठण्याची शक्ती होती. विद्वत्तेचं तेज होतं आणि बोलण्यात नम्रता होती. बेटी, तू जेवली नाहीस? अगोदर जेवून घे. माझा मुक्काम 3-4 दिवस आहे. तोवर खूप बोलू हं. तू मला मनापासून आवडलीस. पाहता क्षणीच आवडावं असं तुझं व्यक्तिमत्व आहे. जानकी काही न बोलता परतली. पण कल्याणीचे शब्द मनासारखे मनात होते. जेवण झाल्यावर बघितले तर कल्याणी मंदिरात होती. काहीतरी वाचत होती. महेश पण नेहमीच्या खांबाला टेकून बसले होते. जानकी हळूच मंदिरात गेली. महेश दासबोध वाचत होते. कल्याणीने हळूवार स्वरात म्हटले, ए जानकी, तू येशील असं वाटत होतं. तुझीच वाट पाहत होते. तुझ्या भावव्याकुळ चेहऱ्यावर तुझ्या मनाची व्यथा उमटली होती. खरं ना ग हे? सांग जानकी, मी कधीच कुठे सांगणार नाही. मी असं ऐकलंय
माईकडून की आपण अनेक रोग बरे करता, औषध देता. तुला काही होतंय का? मला रोग नाही, कोणालाच नाही. मी सहज विचारले. हो, मी औषध देते. मी मी बरं तुझं काय सांग? मन हलकं कर. या कृष्णमूर्तीला साक्ष ठेवून खरं सांग. पाहू काय औषध देता येईल ते. आणि जानकीने पाठ म्हणावी तशी धडाधडा सारी हकीकत सांगितली. सांगताना महेश तिथे आहे याचेही तिला भान नव्हते. तिच्या पाठीवर हात ठेवत कल्याणी म्हणाली, तुझ्या ह्या रोगावर माझ्याकडे औषध नाही, पण मी तुला नेईन. जानकीला विचार करता करता झोप लागली. सकाळ झाली तीच मुळी प्रसन्न. 3 दिवस आषाढ मेषात असला रविराज आपल्या सोनपावलाने आला होता. कोंडलेल्या ढगांनी भरलेले आभाळ रात्रीच मोकळे झाले होते. पण पहाटे आलेली मळब दूर सारून उषा प्रगटली होती. वेदवतीची सतार झंकारत होती, तर मंदिरातला मंत्रोच्चार ऐकू येत होता. सागर मंगलमय झाल्याचा भास जानकीला झाला. खरं तर आज उठायला उशीरच झाला होता. तिने भराभर सारे आवरले आणि पांढऱ्या रंगाची साडी नेसून नेहमीप्रमाणे मंदिरात आली. कल्याणीने हसून स्वागत केलं. महेश नेहमीप्रमाणे पूजा करत होते. महेशने वळून पाहिले. 2 तेजस्वी तारका जवळ आल्याचे त्यांना वाटले. पूजा करता करता त्यांच्या मनात विचार येत होते. माताजी आपण? हो, मी तुझ्याबरोबर येणार आहे. केव्हा जायचे? तुला वाटेल तेव्हा, पण संध्याकाळच्या आत. महेश ऐकत होते. कल्याणी जानकीला कुठे नेणार याबद्दल त्यांनाही उत्सुकता होती, पण नेहमीच्या स्वभावाप्रमाणे त्याने विचारले नाही. जानकी काही सांगेल, काही विचारील असे त्यांना वाटत होते. पण जानकी लहान मुलासारखी मंदिराच्या पायऱ्या धावत उतरून गेली. तेव्हा मात्र राहवलं नाही त्यांना. यापूर्वी कल्याणी इथे आली नव्हती. तिला काय संबोधावं हा त्यांना प्रश्न पडला. ती कोण आहे? कुठून आली? इतक्या तरुण वयात संन्यस्त का झाली? हे प्रश्न त्यांच्याही मनात आले. पण तिला विचारावे कसे? मनाशी खूपदा घोकल्यावर ते म्हणाले, माताजी. कल्याणी दचकली. आजवर अनेक साधू पुरुषांच्या सहवासात राहण्याचे तिने टाळले होते. आपल्या गुरुमाऊलीबरोबर ती इथे आली होती. पण गुरुमाऊली वाटेत आजारी झाली आणि मग ठरल्याप्रमाणे तीच इथे आली होती. गुरुमाऊलीच्या आश्रमात प्रवचन देणे, रोग्यांना औषधं देऊन बरं करणे एवढं ती करत होती. त्यामुळे आपल्या बरोबरीच्या लोकात जायची तिची पहिलीच ही वेळ होती. महेशनी माताजी म्हणताच ती संकोचली. स्वामी आपण मोठे, मला बहुवचनाने संबोधू नका. वयाने मोठे पण येत नाही, येतं ते ज्ञानाने. तुमच्याबद्दल बरंच ऐकून आहे मी. तरीही ऐकलेलं तितकंसं सत्य नसतं. बरं, जेव्हा मनात येईल तेव्हा कल्याणी म्हणेन. पण आता आता तुम्ही जानकीला कुठे नेणार? काळजी करू नका स्वामी, मी तुमच्या वहिनीला योग्य मार्ग दाखवीन. वहिनी शब्द ऐकताच महेशच्या मनात संवेदना झंकारत गेली. ते काही बोलणार तोच कल्याणी त्यांना मंदिराच्या पायऱ्या उतरताना दिसली. भाऊजी माताजी निघाल्या. तुम्ही म्हणाला थांबा म्हणून जानकी घाईघाईने मंदिरात आली होती. गाडीवरून जवळजवळ धावत आल्यामुळे तिला दम लागला होता. तिची खोचलेली साडी तशीच होती. पदर बांधलेला होता. वेणीतून सुटलेले केस मानेवर ओढत होते. महेशने ऐकल्या न ऐकल्यासारखं केलं. भाऊजी ऐका तर, माताजी निघाल्यात त्यांना सांगा ना. तू आग्रह कर जानकी. मीच काय सर्वांनी केला, मग मी करून काय फायदा? आणि थांबवायचं ते कशासाठी? जानकीला त्याचं उत्तर देता आलं नाही. ती तर घुटमळली. मनातले बोलावे की नाही हे तिला कळेना.
महेश तिची मनस्थिती ओळखून म्हणाले, अस्वस्थ दिसतेस, काही विचारायचंय? हो. न विचारलेलं चांगलं नाही का? पण वाटतं माताजींची कथा ऐकायची. माझ्यासाठी देवता बनून आलेल्या स्त्रीचं अलौकिक आयुष्य जाणायचंय. नदीचं मूळ, साधूचं कुळ शोधायचं नसतं जानकी. तरी पण फक्त आजचा दिवस. ती उत्तराची वाट न पाहताच आली तशी निघून गेली. महेश विचार करत राहिले. जानकीचा प्रत्येक शब्द पाळायची नकळत आपल्या मनाला सवय झाली. खरं तर संसाराविषयी, घरात या माणसाविषयी माया नव्हती म्हणून आपण निरर्थक भटकलो. हिमाच्छादित भव्य हिमालयाच्या विराट आकाराचे दर्शन घेतले. त्या कुडकुडत्या थंडीत देहाला कष्ट दिले. साधू संतांबरोबर गिरिकंद खात भटकत राहिलो. का? महेशच्या डोळ्यांसमोर एक एक प्रसंग साकारत होता. वैष्णव देवीजवळ जाताना आजारी पडलो, वाटलं आता नाही व्हायचं आईचं दर्शन. माईपेक्षा दादाजींची आस होती. आश्रमात 2 महिने पडल्यावर रोज वाटायचं आपण घेतलेली विरक्ती ही खरी विरक्ती नाही. आपल्याला आस आहे मायेची, आस आहे मोहाची. पण आपण निघून गेलो का? का ह्याला त्याच्याजवळ उत्तर नव्हतं. एकदा ताई म्हणाली, स्वामी महेशला घेऊन जा. तेव्हा स्वामींना द्यावं असं माईला का वाटलं? कोणते स्वामी? आईला आपल्या मुलाला द्यावं असं मनात तरी कसं आलं? आपण एवढे जड झालो होतो. आईचं बोलणं ऐकलं मात्र आपण निघालो दूर रागाच्या भरात. माईचा राग, दादाजींचा राग. दादाजी असतील देवभक्त, खरे संन्यस्त, पण म्हणून आपल्या मुलाला देऊ केल्यावरही त्यांनी गप्प बसायचं. घरापासून खूप दूर गाडी धावेल तशी जात होती. गाडी दिल्लीला घेऊन गेली. टिसेने पकडलं. लाख वेळा घरचा पत्ता विचारला, पण रडण्यापलीकडे आपण काहीच केलं नाही. त्याने आपल्याला घरी नेलं. चेहऱ्यावर राजसभाव होते आणि निसर्गतःच रूप दिलं होतं म्हणून. त्या पती पत्नीकडे चौकशी करून जेव्हा काही निष्पत्ती झाली नाही तेव्हा रिमांड होमला पाठवलं. त्या लहान मुलात खेळताना, शिक्षा भोगताना कधी एकटं वाटलं नाही. पण हळूहळू 3-4 वर्षात लक्षात आलं की आपल्याला घर आहे. ते पाहायचंय, माईला भेटायचंय, दादाजींना बघायचंय. आपण एकदम ऑफिसमध्ये जाऊन पत्ता सांगितला. सारं खरं खरं सांगितलं आणि त्याने घरी पोहोचवलं. धडपडत धावपळत घरी आलो. तो भव्य वाडा, ते कृष्ण मंदिर आणि त्यात निनादणारे टाळ, मृदंगाचे बोल, तना मनाला झंकारत जाणाऱ्या घंटिका, सारंच आठवत होतं. पण घरी आलो तो वेदवतीचा जन्म झाला होता. माईच्या स्पर्शासाठी तना मनाची व्याकुलता होती. कौतुकाची फुलं उधळत तिने जवळ घ्यावं म्हणून कण कण आतुरला होता. दादाजींसाठी प्रेमळ भाव जाणले होते. माई, अगदी आतुरतेने दिंडी दरवाजातून साथ घातली. घंटा ओढली, पण माई न ऐकता सरस्वती आली. तिच्या डोळ्यात आश्चर्य आणि आनंद होता. लगेच आपल्याला जवळ घेत ती म्हणाली, महेश बाबा, कुठे होते तुम्ही? पण माई कुठे? तुम्हाला बहीण झाली आहे. माई बाहेर नाही यायच्या. मी आलो तरी तुम्ही आले म्हटलं की धावत येतील बघा. मी सांगते हं. आणि दादाजी? दादाजी शेतावर गेलेत. संध्याकाळी येतील. कदाचित उशीरही होईल, पण या हं महेश बाबा. तिच्या चेहऱ्यावर, तिच्या कृतीतून आनंद प्रकट होत होता. ती लगबगीन दालनामागून दालत धावत होती आणि तिच्याबरोबर आपणही. तुम्ही थांबा हं, मी आलेच. ती पटकन आत गेली. असं वाटत होतं आईला पटकन मिठी मारावी. तिनेही आपल्याला कुरवळावं. आपल्या केसांतून बोटं फिरवत म्हणावं, आलास माझ्या राजा. तुझी वाट पाहताना किती रडले रे मी. असा गेलास तरी कसा आपल्या आईला सोडून. जाताना तुला काहीच कसं वाटलं नाही रे. आता नाही ना जाणार माझ्या सोन्या? मग ती घट्ट मिठी आणि डोळ्यातल्या पाण्यांनी आपल्याला चिंब करणार
सारं अनुभवत आपण बाहेर उभे होतो. एक एक क्षण युगासारखा वाटत होतं मी येण्याची बातमी करताच माई धावत येईल. पण त्यापूर्वी घाईघाईने सरस्वती आली. आणि हळूच एक एक पाय मोजत यावं तसं माई आली. आणि जणू काय मधली वर्षे विसरून मी बाहेरून यावं इतक्या सहजतेने तिने विचारलं, आलास तू? जणू भाजी आणायला गेल्या मुलाला विचारावं, आणलीच भाजी? आपला उत्साह, आनंद, आवेग तिथेच संपला. माईच्या मांडीवर लोळून खूप रडून घ्यावं ही भावना थंड झाली. तिकडे कुमार आहे, तू पण खेळ. सरस्वती त्याला खायला दे. तेच सुंदर रूप, तेच सुमधूर बोलणं. माई अधिक सुंदर दिसायला लागली असं वाटत होतं. सरस्वतीने पोटाशी धरलं. तिच्या डोळ्यांतून मूकपणे अश्रू वाहत होते. अखेर न राहून तिच्याच कमरेला घट्ट मिठी मारली. ती पण महेश बाबा करून कुरवाळत राहिली. गालाची चुंबनं घेत राहिली. मग आठवलं, माईच्या जवळ आपण नव्हतोच. आपली आई होती सरस्वती. तेवढ्यात कुमार आला. आपल्यापेक्षा कितीतरी काळा, दिसायलाही तसाच. हा आपला भाऊ हे मनाला पटत नव्हतं. पुढे तर त्याच्या बोलण्यातली भित्री वृत्ती पाहून रागच आला. इथे आपण उगीच आलो असं वाटायला लागलं. पण त्याचवेळी प्रवचनासाठी 8 दिवस आलेले आनंद महाराज अतिशय आवडले. त्यांचं सुंदर रूप, अगदी झपाटणारं व्यक्तिमत्व पाहून आपण भारावलो. आपल्या वडिलांपेक्षा हे खूप लहान आहेत हे त्या काळातही जाणवलं. त्यांनी आपणाला पाहताच जवळ घेतलं. त्यांच्या स्पर्शात जादू होती. त्यांच्यापासून हळूच नाही असं वाटत होतं. महेश स्वतःच हरवले होते. त्यांना हसण्याचा आवाज आला. भानावर येताच त्यांना दिसलं कल्याणी अगदी खळाळून हसते आहे. त्यांच्या लक्षातच येईना, तिचं हसणं थांबत नव्हतं. काय झालं कल्याणी? अचानक त्यांच्या तोंडून कल्याणी नाव बाहेर पडलं. त्याचं त्यांना ते जाणवलंही, पण तिच्या मात्र ते लक्षात आलं नाही. स्वामी? हसता हसता ती म्हणाली. त्या राधेला आपण कृष्णाचा वेश दिलात आणि कृष्णाला राधेचा. राधा कृष्ण रूपात किंवा कृष्ण राधेत सामावल्याचं दिसतंय. खरी अद्वैत भावना. महेशच्या लक्षात आलं आणि त्यांनाही हसू आलं. खरंच द्वैत संपलं आपल्या हातून. श्रीकृष्णाच्या रंगरंगात चिंब भिजणारी राधा कृष्ण मथुरेला गेल्यावर आपणच माधव आहे समजून राधा राधा असं म्हणत होतीच ना. द्वैत आणि अद्वैत, साकार निराकार, सगुण आणि निर्गुण सर्वत्र एकच महत्वाचं आहे. निष्ठा आणि प्रीती. या प्रीतीतून भक्ती जन्माला येते. सर्वसामान्य माणसात प्रीतीतून प्रकृती जन्म घेते. संयोगातून येणारी ती प्रीती नवीन रूपाने साकार होते. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.